गलतीने पण मेथीमध्ये ही एक वस्तू टाकून आपल्या केसांना लावू नका, नाहीतर तुमचेही केस इतके पायापर्यंत लहान दाट होणार की तुम्ही कापून कापून थकून जाल. प्रत्येक महिन्यामध्ये तुम्हाला केस कापावे लागेल. तर इथे मी 1 ग्लास फिल्टर वॉटर या भांड्यात टाकून घेतलेले आहे आणि 1 चम्मच मेथी दाणा या पाण्यामध्ये घातलेला आहे, म्हणजे की ट्रान्सफर करून घेतलेला आहे, यामध्ये टाकून घेतलेला आहे. या प्रकारे आता आपल्याला गॅसवरती ठेवून 10 ते 12 मिनिट याला व्यवस्थितपणे उकळू द्यायचे आहे. या मेथी दाण्याला बघू शकता इथे पाणी कमी झालेलं आहे आणि आता मेथी दाणा व्यवस्थितपणे पकल्या गेलेला आहे या पाण्यामध्ये. यामधले जे काही प्रोटीन आहे, जे मिनरल्स आहेत, जे ॲसिड आहे या मेथी दाण्यामधले, ते पूर्ण या पाण्यामध्ये उतरलेले आहे. तर इथे आता आपल्याला या चाळणीच्या मदतीने आपल्याला गाळून घ्यायची आहे मेथी दाणा हेअर टॉनिकला. यामध्ये आपल्याला कस्टर्ड ऑइल ॲड करायचं आहे. एरंडी तेल तुम्हाला माहीतही असणार, आपल्या केसांना काळे करण्यास खूप मदत करते, आपल्या केसांना हे रिपेअरमेंट करते, आपल्या केसांना हे डीपली मॉइश्चराईज करते, आपल्याला डॅमेज झालेल्या केसांना हे रिपेअर करते आणि आपल्या केसांना नव्याने ग्रोथ होण्यासाठी मदत करते. माझ्यासारखी तुम्ही हाताने पण आपल्या केसांवरती अप्लाय करून ठेवू शकता.